बघा, एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची मापे 5x वजा 7 अंश व 4x अधिक 25 अंश अशी आहे, तर त्या कोनातील फरक किती असा प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाहीत. प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर. मित्रांनो, चौकोनाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज ही 360 अंश असते. इथं लगतच्या दोन कोनांची समीकरण दर्शवली आणि त्या दोन कोनातील फरक विचारला. जर का चौकोनाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज 360 अंश, तर मला सांगा चौकोनातील दोन कोनांच्या मापाची बेरीज किती हो? उत्तर 180 अंश. मग आता हे समीकरण इथं अधिक स्वरूपात 5x वजा 7 अंश अधिक 4x अधिक 25 अंश समोर 180 अंश का? तर चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज 360 अंश असते. जर का कोणा प्रश्न केला की चौकोनाच्या दोन कोनांची बेरीज किती, तर भागीला 2 घ्या. येणारं उत्तर लेकरांनो 180 अंश. म्हणून या दोन कोनांची बेरीज किती असणार? 180 अंश असणार. ओके, आता हे पद कंसातून काढा. जसं की 5x वजा 7 अधिक 4x अधिक 25 समोर 180 अंश. या 5x जवळ 4x मांडा, वजा 7 जवळ अधिक 25 मांडा, यांची बेरीज करा. 9x सर. आता वजा 7 अधिक 25, एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडणे हा गणितीय दंडक लक्षात ठेवा. म्हणजे 25 मधून 7 गेले, 18 राहिले आणि चिन्ह आता 25च्या समोर असलेलं म्हणजे अधिक बराबर 180 अंश. ओके, आता 9x बराबर 180 कडे जाताना 18 वजा स्वरूपात मांडावे लागतात. 9x बराबर काय हो सर? तर ही वजा बाकी अर्थात 162. 8 2 10 0 चाला 1 2 6 8 1. ओके, आता x ला करा व्यक्त. 162 कडे जाताना 9 भागीला स्वरूपात मांडा. x बराबर 9 1 9 आणि उरले 7 झाले 72. 9 8 72. x बराबर 18 आलं लक्षात घ्या. आता 5x वजा 7 अंश या समीकरणाचा जो काही कोन दर्शवला, याचं प्रत्यक्षात माप किती आल्या x ची किंमत या समीकरणात मांडा. जसे की 5 गुणिला 18 वजा 7, 18 पंच 90 वजा 7 बराबर किती हो? 83 अंश. हा एक कोन. याच्या लगतचा कोन, त्याचं समीकरण 4x अधिक 25 अंश. याच्यामध्ये आल्या x ची किंमत मांडा. जसं की 4 गुणिला 18 अधिक 25, 18 चूक 72 अधिक 25. आता 5 2 7 आणि 2 7 9, 97 अंश. ओके, हा दुसरा कोन. आता या दोन कोनातील फरक किती? फरक म्हणजे वजाबाकी. तर 97 लक्षात घ्या. 97 अंश वजा 83 अंश बराबर हा फरक 7तून 3 गेले 4 आणि 9तून 8 गेले 1. 14 अंशाचा फरक आहे. हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके, चौकोनावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा. त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.